धुळ्यात पंचमुखी मारुतीला चॉकलेटची आरास करण्यात आली आहे। 22,000 चॉकलेट्सनं हा गाभारा सजलाय। हनुमान जयंतीनिमित्तानं मंदिराला चॉकलेटची ही आरास करण्यात आली। 1.5 लाख रुपयांच्या चॉकलेटचा सजावटीसाठी वापर केलेला आहे। धुळे शहरातल्या पांझरा नदीकिनारी असलेल्या पुरातन पंचमुखी मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंतीनिमित्तानं 22,000 चॉकलेट्सची अशी सजावट करण्यात आली आहे। धुळे शहरातल्या पांझरा नदीकिनारी असलेल्या पुरातन पंचमुखी मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंतीनिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तब्बल 1.5 लाख रुपये खर्च करून 22,000 चॉकलेटची सजावट करण्यात आली आहे। आकर्षक अशा विविध कंपनीचे चॉकलेटनं संपूर्ण मंदिर सजवण्यात आलंय। सुमारे 250 वर्षांपूर्वी हे मंदिर असून आणि दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्तानं मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं। धुळ्यात पंचमुखी मारुतीला चॉकलेटची आरास करण्यात आली आहे। 22,000 चॉकलेट्सनं हा गाभारा सजलाय। हनुमान जयंतीनिमित्तानं मंदिराला चॉकलेटची ही आरास करण्यात आली। 1.5 लाख रुपयांच्या चॉकलेटचा सजावटीसाठी वापर केलेला आहे। धुळे शहरातल्या पांझरा नदीकिनारी असलेल्या पुरातन पंचमुखी मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंतीनिमित्तानं 22,000 चॉकलेट्सची अशी सजावट करण्यात आली आहे। धुळे शहरातल्या पांझरा नदीकिनारी असलेल्या पुरातन पंचमुखी मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंतीनिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तब्बल 1.5 लाख रुपये खर्च करून 22,000 चॉकलेटची सजावट करण्यात आली आहे। आकर्षक अशा विविध कंपनीचे चॉकलेटनं संपूर्ण मंदिर सजवण्यात आलंय। सुमारे 250 वर्षांपूर्वी हे मंदिर असून आणि दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्तानं मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं।